नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी राजामध्ये। आज आपण आपल्या सोयाबीनच्या प्लॉटवर आलो आणि आपली सोयाबीन आता 90 दिवसाच्या जवळपास झालेली आहे। तर सोयाबीन आपली आहे रुची 2001 आणि आपल्याकडे 3 व्हेरायटी लावल्या, रुची 2001, रुची 9001 आणि रुची आणि दप्तरी। त्यापैकी आपण आज बघूया कशा प्रकारे आपल्या वेगवेगळ्या सोयाबीन भरल्या आहे किंवा कशा प्रकारे शेंग भरलेली आहे आणि कशा प्रकारे शेंगीचा लाग आहे। तर बघू शकता मित्रांनो, ही आहे आपली 2001 रुची 2001। या सोयाबीनला लाग वगैरे चांगला आहे। ज्या आजकाल सोयाबीनवर रोग आलेले आहे, जसे कॉलर रॉट, मुडकूज जो रोग आहे त्याच्यामुळे सोयाबीन पिवळ्या पडत आहे, खालून सोयाबीन न भरताच पिवळ्या पडत आहे। त्या रोगासाठी ही सोयाबीन त्या रोगाचा सोयाबीनवर प्रभाव नाही 2001 वर। आणि सोयाबीन भरली पण अतिशय चांगल्या प्रकारे आहे। आपण बघू शकता सोयाबीनला शेंगाचा लाग चांगला आहे, भरली पण अतिशय उत्तम प्रकारे आहे। बघू शकता आपण कशा प्रकारे सोयाबीनला अतिशय उत्तम प्रकारे शेंगाचा लाग आलेला आहे। जसे एकाच झाडाला नाही तर प्रत्येक झाडाला सोयाबीनला लाग अतिशय उत्तम प्रकारे लागलेला आहे। आणि ही सोयाबीन आहे आपली रुची 2001। आपण पाहू शकता याचा वाढ खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण वाढीच्या प्रमाणात त्याला शेंगाचं प्रमाण थोडं कमी आहे आणि शेंगा त्या प्रमाणात बरोबर भरलेल्या पण नाही आहे। तर आपण इथे पाहू शकता काही झाडाला चांगला लाग आहे, पण शेंगा एकदम भरलेला नाही आहे बरोबर। पाहू शकतो आपण आतमधले झाड दाखवून, शेंग आहे पण शेंग एकदम थोडी बरोबर भरली नाही आहे 2001च्या तुलनेत। याच्यावर आपण पाहू शकता वाढण्यात खूप जास्त आहे। ही आता आपली 9001 रुचीस आणि ही आपली रुची 2001। बघा इच्छा इथं किती फरक जाणवतो आपल्याला। ही वाढ कमी आहे, शेंग चांगली आहे आणि भरल्या पण अतिशय उत्तम प्रकारे। तर या प्रकारे मित्रांनो आपण कुठली जात सिलेक्ट करतो त्याच्यावर मोठ्या प्रमाणात उत्पादनाचा सोयाबीनचा फरक पडतो। त्यावर कपाशीमध्ये आपण खत पाणी फवारे देऊन आपण जाग्यावर आणू शकतो, पण सोयाबीन हे पीक असं आहे जे 10 दिवसामध्ये भरतं। त्याच्यामुळे त्याला आपण योग्य जातीची निवड करणं आपल्या जमिनीला सूट होईल ते खूप महत्त्वाचं आहे। आता हे बघू शकता कशा प्रकारे सोयाबीन वाढलेलं आहे अतिशय उत्तम, पण ज्याप्रमाणे वाढला आहे त्याप्रमाणे याला शेंगाचा लाग कमी आहे। आणि आता आपण जाऊ दप्तरीकडे। दप्तरीचं आपण वाण बघू कशा प्रकारे आहे। हे आपलं रुची 9001 आहे आणि आपलं इथून इकडे दप्तरी चालू होतं। तर हे आहे आपलं दप्तरीचं वाण। तर दप्तरीचंही वाण वाढण्यात आलं आहे, पण तेवढ्या प्रमाणात रुची एवढं 9001 पर्यंत वाढलं नाही आहे। यालाही लाग तसा कमी आहे। आता आपण बघूया, बघा याला लाग पाहिजे तसं नाही आहे, पण थोडी शेंग भरलेली आहे। रुची 2001 पेक्षाची शेंग चांगली आहे आणि प्लॉट मुडकूज रोगास जी व्हेरायटी मुडकूज रोगास बळी पडली नाही आहे, त्यामुळे याचा चांगला परिणाम दिसून येतो। आता शेवटले 20-25 दिवस राहिले आहेत। ही आपली दप्तरी, हिला आता बघू शकता शेंगा वगैरे आहे ठीकठाक, पण आपली 1 नंबरची व्हेरायटी राहिली ती रुची 2001, त्यानंतर दप्तरी आणि त्यानंतर रुची 9001। तर आपण याच्यावर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपण एक खताचा डोस दिला आहे पेरणीसोबतच, आणि त्यानंतर 3 फवारण्या घेतल्या। याच्यानंतर आपण याच्यावर काही जास्त खर्च केलेला नाही आहे
आणि अशा प्रकारे आपला हा प्लॉट भरलेला आहे. आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं काय कसं प्रकारे उत्पादन आलं, कुठल्या व्हेरायटीचं ते तुम्हाला कळू. धन्यवाद.